आधिराची काळजी वाटते रे खूप. कशी आहे ती? दुखावली गेली खूप. तिचा पेशन्स आता संपत आलाय. रोहन मधले आणि तिच्या मधले इश्यूज ना आता लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. पण त्यांच्यातले इश्यू मिटले तरी रोहनच्या आईचं काय? तेच तर काळजी वाटते मला. सुरुवातीपासूनच काळजी वाटत होती आणि हीच होती काळजी की आधिरा आणि ती बाई एकमेकींशी डील कसं करतील. त्या बाईंच्या कृतीला धाडस म्हणावं का मूर्खपणा म्हणावं, आमच्याच घरी येऊन आमच्याच मुलीला नावं ठेवतात. आणि त्यात या स्वानंदी मॅडम. समर, पण तिची काय चूक आहे यात? काय चूक आहे? काही प्लॅनिंग करता येत नाही त्यानं. नको तिथे मदत करायला जायचं आणि तोंडावर पडायचं, हेच चाललंय त्यांचं. मला असं वाटलं की रोहन आणि आधिरा एकत्र येण्याला त्यांची मदत होईल, पण झालं उलटच. सगळंच बॅकफायर झालं. मला ना आता आधिराची इतकी इतकी काळजी वाटायला लागली ना, बघवत नाही तिच्याकडे मला आता. काय होईल त्याचं कळत नाही मला. अगं सुष्मिता, अगं बाई माझी लेक अभ्यास करते. हे घे ज्यूस घे. हे काय करते तू? काय बाबाची खोटी सही? खोटी चल. अगं ऐक ना रे, तू ना खूप रिॲक्ट करतेस. एवढं काही झालं नाहीये ते इकडे. बाबांना कळलं तर चोपून काढतील तुला. अरे मम्मा टेन्शन घेऊ नको, हे माझं टॅलेंट आहे. मी डॅडाची, दादाची, ननूताईची तुझी पण सही करू शकते. हे तुझं टॅलेंट आहे? हे टॅलेंट आहे तुझं मूर्ख? तुला एक सांगू, बाबांचं चेकबुक घे, मी त्याच्यावरती साईन करून दाखवते तुला. पैसे वगैरे काढायचे असतील तर आम्हाला येतील. डोंबले पैसे वगैरे त्यांच्या अकाउंट मध्ये काही पैसे वगैरे आहेत का? काही बोलते का? होतं नव्हतं तेवढं सगळं दिलं राजवाड्यांना. मी आपली वाटच बघत राहिले. मला वाटलं होतं आज काहीतरी चांगलं होईल, उद्या काहीतरी चांगलं होईल, मला माझी हाऊस माऊस पूर्ण करता येईल. असलं काय? स्वतः तर काही करणार नाहीत, आम्ही करायला गेल्या मग हा बोला धरायचा. हे घे ज्यूस पी. कसं काय जगायचं काही कळत नाही. आज तर माहितीये वीणबाईंनी एवढा सॉलिड फ्लॅट दाखवला. बापरे सुष्मिता काय सांगू तुला. आपण बघितलं होतं ना फ्लॅट, त्याच्यापेक्षाही मोठा, त्याच्यापेक्षाही प्रशस्त. बापरे मी त्या फ्लॅट मध्ये अशी अशी मी आतमध्ये गेले ना, मला असं वाटलं की मी स्वर्गातच आहे. बापरे काय त्या भिंती, काय ती फरशी, काय ते वातावरण. 4 BHK चा फ्लॅट. मम्मा म्हणजे माझी पर्सनल बेडरूम ना. देवा कधी जायचं आपण इथे राहायला? वाट बघत बस कधी जायचं. जोपर्यंत ती आधिरा कायमची घरी निघून जात नाही ना, तोपर्यंत काय आपल्या नशिबात तो फ्लॅट येणार नाही. माझी ना अगदी इकडे आड आणि तिकडे वेगळं असं झालेलं, काय करू काय कळतच नाही. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बायकांचा ताई? नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता का हव्या असतात? त्या आधिराचा सुद्धा फोन आला मला, आत्ताच्या आत्ता भेटायला ये. तिला नाही म्हणेपर्यंत फोन ठेवतच होतो की तुझा फोन आला. काय झालंय ताई? काळजी वाटते मला. झोप उडाली आहे रोहन माझी, आणि त्याचं कारण तुला माहिती आहे. तू नको स्ट्रेस घेऊस त्याच्यात. स्ट्रेस नको घेऊ. कसा? माझा भाऊ, माझी आधिरा, माझी माणसं आनंदात नसताना मी आनंदात राहू शकणार आहे का रोहन? हे बघ मला तुझ्यावर चिडायची अजिबात इच्छा नाहीये रोहन, पण माझ्यापेक्षा जास्त ना तुझी बायको, ती आता जास्त स्ट्रेस मध्ये. तुला नाही वाटत आहे का तिची काळजी? दिसत नाहीये का तिची अवस्था? ती तुला भेटायचं असं म्हणत होती ना, तिला भेटायला नाही गेलास का? तूही आता तिच्या बाजूने बोलायला आलीस नाही तर. अरे सॉरी, तू तर मला झापायला आलीस, कळतंय मला. नाही कसं आहे ना ताई, ती सगळ्या गोष्टी इमोशनली सांगते तुम्हाला, आणि मी तसं नाही एक्सप्रेस करू शकत. त्यामुळे सगळे मलाच बोलतात. तुम्ही तिला काही नाही बोलत, कारण तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही तिला बोललात तर ती काहीतरी गडबड करेल, काहीतरी वेगळाच फियास्को क्रिएट करेल. ताई ती सुद्धा आपल्या आईसारखंच वागते, हे लक्षात नाही येते का तुमच्या? तर मला ना कंटाळा आलाय अशा हायपर लोकांची डील करायचा. अरे अधीराचं वागणं हे तुझ्या वागण्यावर अवलंबून असतं रोहन. तू तिच्याशी नीट वागलास की ती तुझ्याशी नीट वागेल. आता अधीरा इतके दिवस आपल्या घरात राहिली आहे, ही एक वेळ सोडली तर मला खरंच सांग, ती कधी हायपर झालीये घरात?
नाही पण ताई, ती लग्नाआधी हे असंच वागायची. ते जाऊ दे, आपण आत्ताच बोलूया. यावेळी जर तिची चूक असती ना तर ती लहान होती, कमी होती आणि माफ करण्यासारखी होती ना. यावेळी आई जे वागली आहे ना ते ऍक्सेप्टेबलच नाहीये. आईने तिचा खरोखर इन्सल्ट केला होता, हे मान्य आहे ना तुला? तिची काय अपेक्षा होती रोहन? फक्त तू तिला समजून घे. आणि ह्याबद्दल गेल्या वेळी मी किती बोलले तुझ्याशी. ताई हे बघ, तिची एवढीच अपेक्षा नाहीये माझ्याकडे. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी आपल्या आईबापांचं घर सोडून, आईबापांना सोडून तिच्यासोबत संसार करावा. आय डू ॲग्री. तिची बाजू घेणं किंवा तिला समजणं हे माझं कर्तव्यच आहे. पण आता आईबापांचं घर सोडून राहणं मला नाहीये शक्य. ताई नाही, मला मान्य आहे तू बोलतेस आधीचं बोलायचं नाही, पण अगं आधी सुद्धा आधी अशीच वागायची. आणि जेव्हा मी सांगत होतो तेव्हा तुम्ही मला कोणीच सिरियसली नाही घेतलं. तर आता सुद्धा जेव्हा मला तिचा फोन आला ना तेव्हा मला अर्जंट मीटिंग होती अगं अर्ध्या तासाची. नाही मला सांग, मी काय करायला हवं? मी कामधंदे सोडून घरात बसू का? नाही ना. मी म्हंटल तिला की मी कळवतो कधी भेटूयात, पण नाही, त्यावरून सुद्धा चिडचिड. तुला मला प्रायोरिटीज द्यायची नाहीये का? आता काय आईला विचारून मला भेटणार आहेस का? ताई काय संबंध आहे याचा, सांग ना. मग मी सुद्धा चिडून तिला बोललो नाही भेटायचंय मला. हा वीणबाई, बोला बोला. डिस्टर्ब तर नाही ना केलं मी तुम्हाला? नाही हो, बोला ना, बोला. अहो, आपण आज जो फ्लॅट पाहिला ना, त्या बिल्डरचा फोन आला होता मला. हो का? तुम्हाला म्हणाला की त्याच्याकडे त्या फ्लॅटसाठी अजून 3 बाहेर झाले आहेत आणि त्यांना तोच फ्लॅट हवाय. ते लगेच विकत घ्यायला तयार आहेत त्याच्याकडनं तो फ्लॅट. अरे देवा, म्हणजे हा पण फ्लॅट जातोय की काय? हो ना, आपल्याला त्यासाठी लवकरात लवकर हातपाय हलवायला हवे. हो हो, फ्लॅट इतका चांगला आहे, तो हातचा जाऊ द्यायचा नाहीये वीणबाई. तुम्ही बिल्डरला टोकन मनी दिला की नाही? नाही ना, अहो तो टोकन अमाऊंट घ्यायलाच तयार नाहीये. सारखा मला विचारतोय तुम्ही नक्की फ्लॅट घेणार आहात का? आता मी काय सांगणार ना त्याला. मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवलेत, त्याच्यावर पटकन रोहनची सही घ्या आणि फ्लॅटची चावी हातात घ्या. सिंपल. खाऊ आहे का? सोपं नाहीये हो. रोहनची सही घेणं सोपं नाहीये हो. हो का? बरं ठीक आहे, मग जाऊ दे तो फ्लॅट. दुसरा बघू ना आपण, त्यात काय. नाही नाही, नको नको नको, असं करू नका हो. असं का बोलता वीणबाई? आपल्याला तो फ्लॅट आवडला हो. इतका चांगला फ्लॅट आहे, प्रशस्त आहे, खिडक्या पण किती मोठ्या मोठ्या आहे, फरशी चांगली आहे, भिंती चांगल्या आहेत. असं नका करू. हो ना, मलाही खूप आवडलंय. अहो प्राईम लोकेशन आहे. हे हातचं जाता कामा नये असं मला तरी वाटतं बाबा. त्यामुळे तुम्ही काय करा, रोहनची सही पटकन घ्या. पुढचं मी सगळं बघते. नाहीतर मग एकदा तो फ्लॅट हातचा गेला ना तर मग मी काही करू शकणार नाही. नाही हो, इतका सोन्यासारखा फ्लॅट आहे, कसा विसरू हो मी. मला हवाय हो फ्लॅट तो. इतकी वर्ष मी काहीतरी करते, मी बघते काहीतरी कशी मिळवते सही रोहनची. गुड, ऑल द बेस्ट, बाय.